नमस्कार, मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत। जसं की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी ह्यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपले नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावून नेत आहेत। होय, तुम्हालाही हे शक्य आहे। आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याच्या अनुभवाची अट नाही। 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात। मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल, अगदी छोटा रोल तरी नक्कीच मिळतो। प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक सचिन बेळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 यामध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे। मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटामध्ये तर 300 मिरॅकल्स अकॅडमीचे विद्यार्थी चमकले होते। त्यात प्रमुख भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती। मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजेच 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात। महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत आणि अजून येणार आहेत। माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने, हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात। मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे विद्यार्थी कोर्स संपल्यानंतर छोट्या छोट्या प्रोजेक्ट्समधून ॲक्टिंग करायला सुरुवात करतात। अशाच धडपडणाऱ्या मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू पाहून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल। आज कोणाचा इंटरव्ह्यू आमची क्रिएटिव्ह हेड नेहा गुजर घेते, पाहूया का? हाय, हॅलो, नमस्कार। मी नेहा गुजर। आज मिरॅकल्सच्या कलाकारांसोबत खास गप्पांमध्ये स्वागत करूया दादर शेड्यूल 38चा अगस्त्य पाटील। हाय अगस्त्य। हाय, कसा आहेस तू? मी मजेत आहे। तुम्ही? नवीन पद्धतीने आज आपण तुझं स्वागत केलंय। मी पण मस्त। कसं वाटतंय तुला? खूप मजा आहे। म्हणजे क्लास संपल्यानंतर आज तू 2 वर्षाने पुन्हा क्लासच्या ठिकाणी आलेला आहेस, तर तुला कसं वाटतंय? खूपच इंटरेस्टिंग वाटतंय। हाय मॅम, कशा आहात तुम्ही? सुद्धा मस्त। ओके, आज आपण खास गप्पांसाठी तुम्हाला बोलवलंय। आपण खूप दिवस चालू होतं की तुम्ही या अगस्त्यला घेऊन या, एक आपली मुलाखत होईल, कारण तो क्लास संपल्यानंतर कामातून कामं चालू आहेत आणि तुम्ही ते आमच्यापर्यंत पोहोचवता की नाही काहीतरी सुरू आहे, सिरियलचं शूट सुरू आहे किंवा फिल्मचं आहे। मी आत्ताच रिसेंट त्याने खूप मोठ्या ॲक्टरसोबत सुद्धा काम केलेलं आहे, त्यावर सुद्धा बोलणारच आहोत। अगस्त्यच्या वतीने मी तुम्हाला विचारते की पालक म्हणून अगस्त्य तर लहान आहे, पण त्याची सुरुवात कशी झाली अभिनयासाठी? मिरॅकलच्या थ्रूनीच झाली। 3 वर्षाचा असल्यापासूनच थिएटर परफॉर्मन्समध्ये आवाज वगैरे त्याचा खूप चांगला असल्याकारणाने मी म्हटलं ठीक आहे, आपण त्याला अभिनय क्षेत्रातच टाकूया, जेणेकरून त्याच्या कणखर आवाजाने आणि तो न घाबरता जे स्टेजवर परफॉर्मन्स करतो, तर म्हटलं त्यासाठी ॲक्टिंग हा क्षेत्रच खूप चांगला असेल। पण खूप ठिकाणी फसवणूक झाली। अच्छा। हां, म्हणजे ॲक्टिंग क्षेत्रात इतके पैसे भरा, बघ तुम्हाला ॲड शूटमध्ये काम देऊ, असं देऊ तसं देऊ, असं करत आम्ही 50,000 भरले सुद्धा, पण शूट काय भेटले नाही, फसलो गेलो आम्ही। आणि मग इंस्टाग्रामच्या थ्रूनी मिरॅकल्स अकॅडमीचा मार्ग सापडला आणि मग म्हटलं चला आता एवढं रिस्क घेतली, आता अजून पुढे रिस्क घेऊया। आणि मग तिकडे आल्यानंतर असं समजलं की मुलात कुणाला पैसे द्यायचेच नसतात, आपल्याला जे काय आहे ते आपण आपल्या ॲक्टिंगच्या थ्रू पुढे जाऊ शकतो, आपल्यातली जी कला आहे त्याच्या थ्रू पुढे जाऊ शकतो।
मग मिरॅकल्समध्ये आल्यानंतर सर्व प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाले आणि तो आता जे आहे ते मिरॅकल्समुळेच आहे. ओके. पण याआधी जसं तुम्ही आत्ता म्हणालात की त्याला तुम्ही याआधी एका क्लासला लावलं होतं, तिथे तुम्ही पैसे भरले, पण त्यावेळेस मग पुन्हा सेकंड क्लास हा मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी जॉईन करताना दडपण होतं का की पुन्हा इथे पैसे भरायचे असं? त्याबद्दल सांग. ते तर होतंच, पण एक असं म्हणजे सरांचे व्हिडिओज वगैरे बघून असं होतं की नाही जायला आपल्या मुलाचं सुद्धा काहीतरी चांगलं होऊ शकतं. तर म्हटलं ठीक आहे, रिस्क घ्यायला काहीच जात नाही. पण ती रिस्क चांगलीच झाली, त्याच्यासाठी खूपच सक्सेसफुल झालं ते. खूप चांगला फायदा झाला मिरॅकल्सचा आम्हाला. आतापर्यंत कुठे कुठे काम केलेस, कोणत्या कोणत्या सिरियलमध्ये काम केलंयस अगस्त्य? मी जय स्वामी समर्थ, शिवा, राता नवनाथांची, उदय गांबे, सितारे जमीन पर आणि जॉली LLB3. अच्छा, कसं वाटलं तुला शूट करताना? पहिल्यांदा जेव्हा तुझं शूट होतं, पहिलं शूट कोणतं होतं तुझं? सगळ्यात पहिला आठवत आहे. ओके. कोणतं शूट होतं त्याचं? सिरियल ती हिंदी सिरियल होती. अच्छा. सिरियल त्याच्यामध्ये होतं पहिलं शूट. त्यावेळेस मग तुला कसं वाटलं की अरे पहिल्यांदा शूट करणार आहोत? भीती वाटत होती का? थोडी भीती वाटत होती, पण मी नंतर माझ्या मनाला समजवलं की मला माझ्या आईसाठी करून दाखवायचं आहे, म्हणून मी तो शूट पार पाडला. अजून मग त्याला आता पुढे त्याची सुरुवात झाली. मग जसं क्लास सुरू होता, 9 महिन्याचा स्ट्रगल, तुम्ही रविवार प्रत्येक रविवारी त्याच्यासोबत असायचात. तर तुम्हाला आपले जे मिरॅकल्सचा सिलेबस आहे त्याबद्दल काय वाटतं की जो कनेक्टेड आहे? कसे लेक्चर्स होतात मिरॅकल्समध्ये? नाही, मिरॅकल्सचे सर्व लेक्चर आम्ही म्हणजे प्रेझेंट राहून बघितलेलेच होते आणि सर्व लेक्चरच चांगले होते. त्यात ह्याची मस्ती, याचे 1000 प्रश्न सर्वांना तिकडच्या फॅकल्टीने चांगलं हे केलं. आणि फॅकल्टी मेन म्हणजे आपल्यात हिंमत जागे करते, नाही हा काहीतरी पुढे जाईल, ह्याच्यात टॅलेंट आहे, ह्याच्यात टॅलेंट आहे. त्या फॅकल्टी लोकांच्या टॅलेंटमुळेच अजूनपर्यंत म्हणजे आम्ही हिमतीने होतो की नाही टॅलेंट आहे तर पुढे जायलाच. अच्छा. असं. आणि त्यांनी सर्व प्रकारे जे शिकवलं ते ह्याला अक्षरशः म्हणजे 1000 प्रश्न विचारून सुद्धा नाही हे असंच आहे असंच आहे करतच शिकवलं. आणि खूप चांगले फॅकल्टीज भेटले मिरॅकलच्या तुम्हाला. पण आता पूर्ण बॅचमध्ये तर शेड्यूल 38 मध्ये 38 विद्यार्थी होते, पण त्यामध्ये फक्त 2 लहान मुलं होती. तर तेव्हा असं होतं का की अरे लहान मुलांकडे हे लक्ष देतील का, किंवा इतर गोष्टी मनात येत होत्या का तुमच्या? 1-2 लेक्चरच्या दरम्यान असं झालेलं की बाबा मोठी मुलं आहेत आणि आपण 2 म्हणजे एक श्लोक आणि हा अगस्त्य. तर मग असं वाटायचं की लहान मुलांकडे लक्ष देणार आहेत की नाही, की बाबा चूक तर नाही ना केली टाकून, असं झालेलं. पण नंतर जसे क्लास आले तसे मग लहान मुलांकडे जास्त लक्ष देण्यात आलं की प्रत्येक मोठ्या मुलांचा ग्रुप करून तुमचं करा, पण लहान मुलांना सोबत घेऊन की बाबा तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा असं सांगण्यात आलं आणि लहान मुलांकडे जास्त लक्ष देण्यात आलं. अच्छा. लाड झालेत का तुझे क्लासमध्ये असताना? कोणी कोणी लाड केले क्लासमध्ये असताना? मिरॅकल्स अकॅडमी म्हणजे सगळ्या दादा दीदींनी माझे खूप लाड केले. हो. मग तेव्हा तुला असं वाटलं का अरे हे सगळे मोठे आहेत, मी एकटाच लहान आहे, मग माझ्याकडून ऍक्टिंग होईल का, यांच्यासारखे होईल का, असे काही प्रश्न यायचे का तुला? नाही. अच्छा. मग तू करायचास? घरी अभ्यास कसा करायचास ऍक्टिंगचा? जे क्लासमध्ये शिकवायचे तर त्याच्यानंतर तू घरी अभ्यास करायचास का? हा. तो म्हणजे घरी मिरर मध्ये बघून ते एक्सप्रेशन करायचं जे काय शिकवलेले आहेत, जे काय. परत वाचनाचं त्याला स्ट्रिक्टली सांगितलं की तू वाचनाकडे जास्त लक्ष दे, कारण की त्याचा ळ आणि लचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे वाचन तर आम्ही करायचंच नाही. आणि जी डायरी लिहायला सांगायची ती तर डायरी आमची अनकम्प्लीटच असायची, कधीच लिहिलेली नसायची. फक्त मग विचारलं की पण ते डोक्यात सर्व असायचं की कुठल्या फॅकल्टीने काय शिकवलं आणि किती मजा केली वगैरे ते सर्व असायचं. विचारलं की तो तोंडीच सांगून जायचा, आम्हाला लेखी विचारूच नका असं होतं. मिरॅकल्सच्या लेक्चर्सचा कसा उपयोग होतो आता त्याचं शूट सुरू असतं तेव्हा तुम्हाला पालक म्हणून काय वाटतं? मिरॅकल्सचे सर्व लेक्चर्स म्हणजे आहेतच तसं काय, आणि फक्त जे लास्टला जे झालं ऑडिशन त्यावेळेला ऑडिशनची स्क्रिप्ट देण्यात आली, ती पाठ करायला सर्वांमध्ये. आणि पहिला नंबर ऑडिशन द्यायला ह्यानेच लावला बॅच मध्ये. आणि ऑडिशन दिला आणि तो पण खूप चांगले सर संदीप तेली सर. त्यांनी ऑडिशन ऐकताच ते उभे राहून मला म्हणाले की हा ऑडिशन देण्यात खूप चांगला आहे, हा नक्की काहीतरी बनेल, नक्की काहीतरी बनेल. आणि त्या सरांनी पण त्याला सांगितलं की खूप चांगला ऑडिशन दिलास, म्हणजे जे सहज कोणाला जमत नाही त्याने पटकन करून दाखवलं होतं.
मग त्या सरांनी सुद्धा, आणि आधी सुद्धा लेक्चरमध्ये ते संदीप हा, तेली हा. सर होते, हा. तेव्हा सुद्धा त्यांच्याकडून ह्याला खूप म्हणजे सपोर्ट झाला होता की बाबा हे असंच आहे ते तसंच आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की त्याचा ते ळ आणि लचाच प्रॉब्लेम सोडला तर बाकी काहीच नाहीये. आणि तो मस्ती ऍक्टिव्ह आहे, स्मार्ट आहे. हा, मस्ती सोड, फक्त मस्ती खूप करत होता. पूर्ण बॅचच्या मुलांना हा एवढा इरिटेट करून सोडत होता की विचारू नका. हा आणि श्लोक दोघांचं होतं. मग त्यांनी ते ऑडिशन लेक्चर घेतलं आणि त्याचा खूप म्हणजे हे झालं की बाबा मी याच्या पुढे ऑडिशन द्यायला तयार आहे असं त्याने मनाशीच हे केलं होतं. आणि योगेश सर ओके, स्किटमुळे स्क्रिप्टमुळे ते खूप म्हणजे खूपच त्यांनी हे केलं त्याला, म्हणजे अक्षरशः तू हे करायचंच आहे, तुला हे करायचंच आहे असं करून खूप हे चांगलं. ते पण खूप चांगलं झालं, सर्वांनी बघितलंच होतं की ते नाटक खूप चांगलं झालं. अच्छा, म्हणजे मिरॅकल्समध्ये येण्यापूर्वी तुम्हाला काही कल्पना होती का या क्षेत्राबद्दल? नाही, काहीच नाही. तर मग प्रत्येक लेक्चर्सला तुम्हाला ती माहिती मिळायची का जी आता त्याचा उपयोग होतोय? हो, मिळायची. आणि जे काय आम्हाला प्रश्न असायचे ते आम्ही फॅकल्टीजला जाऊन विचारायचो की हा असं पुढे जाऊन कसं असणार, काय असणार. मग ते सांगायचे की काहीच टेन्शन घेऊ नका, जे काय आहे ते आता ह्या 9 महिन्यातच आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ. ते 9 महिन्यात करून घेतलं सुद्धा सर्व, म्हणजे ज्या गोष्टी आता शिकायला भेटतात त्या सर्व ऑलरेडी ही मुलं शिकलेली आहेत. असं त्याच्यामुळे त्यांना एक माहिती पडली असेल की आता आम्हाला कसं करायचं. कारण की आता कॅमेरा अँगल जे सरांनी लेक्चर घेतलं, आता कसं की जो शूटला जरी गेला ना तरी त्याला सांगावं लागत नाही की बाळा कॅमेऱ्याकडे बघ. त्याला माहितीये की समोर कॅमेरा आहे आणि कुठे कॅमेरा अटेल आणि कुठे बघून आपल्याला एक्सप्रेशन द्यायचे ते त्याला बरोबर आता माहिती असतं. ते क्लासमुळे, कारण ते आधीच शिकवलं गेलं होतं कॅमेरा अँगल, त्यामुळे त्याला ते जमतं आता. प्रमोद सरांचं कॅमेरा अँगल आणि ऑडिशन पण झालं होतं, मग त्याचा फायदा आता कसा होतो तुम्हाला? सरांनी कसं सांगितलेलं ऑडिशनला जाताना काय तयारी करायची, कसं सांगितलेलं, बॅग कसं भरायचं, ऑडिशन मध्ये कसं वागायचं, कॅमेरा समोर कसं करायचं, प्रोफाईल कशी द्यायची, हे सगळं आम्हाला सांगितलेलं सरांनी. त्याचा उपयोग कसा करतोस तू? त्याचा उपयोग रिस्पेक्टफुल्ली करतो. हा, मग आता रिस्पेक्ट वरून तुला विचारते की जेव्हा तू सेटवर असतोस, एखाद्या सिरियलच्या शूटला गेलास किंवा एखाद्या फिल्मच्या शूटला गेलास, तर तुझं सेटवरचं वावरणं कसं असतं, म्हणजे कसं सगळ्यांशी वागतोस तू? सगळ्यांना पहिला गेल्या गुड मॉर्निंग बोलतो, त्यांच्या पाया पडतो आणि त्यांना हात मिळवतो. अच्छा, मग हे सगळं कोणी शिकवलं तुला? माझ्या मम्मीने. अच्छा, मम्मीची शिकवणूक आहे तुझ्या मागे. ओके, मग तू आईशी तसा रिस्पेक्टफुली वागतोस? हो. ओके, जेव्हा त्याचे आता पुढे जाऊन तुम्हाला असं वाटतं की आता शूट सुरू होत वगैरे, पण त्याचं अभ्यासाच्या दृष्टीने आणि शूट या गोष्टी कशा मॅनेज करता? पालक म्हणून नाही, तो सगळं त्याच्या गोष्टी स्वतःच अभ्यासाच्या बाबतीत, म्हणजे शूटला जरी असला तरी अभ्यासाला पहिलं त्याला हे करायचं असतं, कारण की याला आम्हाला स्कूलमध्ये पण चांगले मार्क्स काढायचे असतात असं आहे आमचं. मग तो अभ्यास त्याला सांगावंच लागत नाही, एक्झाम असो काही असो तो शूट घेऊन अभ्यास करतो, हे त्याचं मेन कौतुक आहे. अच्छा, म्हणजे तू शूट लोकेशनवर पण अभ्यास करतोस? हो. कधी करतोस मग? जेव्हा ब्रेक देतात ना तेव्हा व्हॅनिटी मध्ये बसून करतो मी गपचूप. अच्छा, म्हणजे तुझा सीन झाले की तू जेव्हा वेळ असेल त्यावेळेस तू अभ्यास करतोस, तेव्हा मूड होतो का तुझा अभ्यास करायचा आता? असं थकवा जाणवत नाही तुला शूटच्या वेळेस? नाही. जसं की उदय गांबेचं सांग त्यांना. उदय गांबेला पण माझी एक्झाम चालू होती ना, तेव्हा मी तिकडे बुक्स घेऊनच गेलतो. जेव्हा वेळ भेटायचा तेव्हा मी अभ्यास करायचो. वा, व्हेरी गुड, खूप छान रे. आता तुला मोठं होऊन कोणासारखं बनायचंय? मला सलमान खान सारखं. अरे मग त्यासाठी खूप मेहनत घ्यायची, तुझी तयारी आहे का? चालेल, मम्मीसाठी काय पण. वा. तर मग त्याचं आता शूट वगैरे सुरूच असतात, पण प्रत्येक वेळेस तुम्ही त्याच्यासोबत असता, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. मग तुमच्या दृष्टीने तुम्ही पालक म्हणून कसं सर्व मॅनेज करता? जॉबवर तर मला मॅनेज करावंच लागतं. नंतर मॉर्निंग, आणि कितीही मॉर्निंगचा म्हणजे 6चा कॉल टाइम असो 7चा कॉल टाइम असो तो उठणारच की मला जायचंय, त्यामुळे तो तयार असतो. आणि नंतर मग तिकडे गेल्यावर माझं काहीच काम नसतं, त्याला स्क्रिप्ट दिली जाते, मला फक्त ती समजवायची असते. मग नंतर तोच मला सांगतो की हा बाबा मिरॅकलमध्ये सांगितलं आता मला रागवायचं आहे ना, मग मी तसं करणार. मग ते नवरस शिकवलेले ते त्याच्या लक्षात, मग त्यातले ते रडायचा सीन असेल तर मला मग असं शिकवलेलं तिकडे, मग ते तसं तो करणार. मग तो स्वतःहूनच मला सांगतो मी असं असं एक्सप्रेशन करेल, तू फक्त मला डायलॉग सांग कसे बोलायचे. एक्सप्रेशन मला सांगावेच लागत नाही की बाबा या टायमाला तू असे एक्सप्रेशन दे, ते कॅमेऱ्यासमोर तो बरोबर जे त्याच्या डोक्यात आहे तसे एक्सप्रेशन देतो, मला फक्त डायलॉग समजावे लागतात की बाबा हे असं असं बोलायचं. अच्छा, मग स्क्रिप्ट तुझ्या हातात येते सेटवर, त्यावेळेस तू कसं पाठांतर करतो स्क्रिप्टचं? मी एक लाईन
एक वर्ड 10 वेळा पाठ करतो माइंडमध्ये. अच्छा, क्लास संपल्यानंतर त्याची सुरुवात झाली. मग त्यावेळेस त्याला पहिलं काम कोणतं मिळालं होतं? तेच मीच सिरियलचं पहिलं हां. काम भेटलं होतं. ते पण सपना शिंपीच्या भेटलं होतं. आणि आधी त्याच्या सर्व शूट्स हिंदी सिरियलच्याच झाल्या, हां. पण ज्युनियर म्हणून झाल्या. अच्छा. हां, जसं की त्याने मराठी ट्राय केला आणि मराठी पासून जो तो कास्टी याच्यामध्ये फ्युचरेटमध्ये गेला, तो फ्युचरेटमध्येच गेला आणि तो आता कॅरेक्टर करतो. आता आम्ही त्याला ज्युनियरमध्ये परत हे नाही, बरोबर. सुरुवातीला आपल्याला अनुभव होता, त्याच्यानंतर आता कॅरेक्टर्स करायला लागला. मी पुढे त्याचा अभ्यास मॅनेज करून मग कसं करणार आहात आता? स्कूलला तर आवड आहे त्याला. स्कूलला तो पहिलाच हे करतो आणि म्हणजे जरी काय होमवर्क असला काही असला तर त्याचं म्हणणं असं असतं की तू शूट घे, शूटला जर माझं सिलेक्शन झालं तर मी तिकडे अभ्यास करेन. अच्छा. हां, मग ते कुठल्याही रिक्वायरमेंट तो सोडत नाही की ज्या आल्यात पाठवून टाकतो. झालं नशिबाने तर झालं, नाहीतर मग नाही असं. अच्छा. असं मग जे आत्ताच त्याने रिसेंट आमिर खान सरांसोबत काम केलं, तर ते काम त्याला कसं मिळालं? ते आपल्या तुम्ही ज्या हे पाठवता रिक्वायरमेंट पाठवता ऑडिशनच्या, त्यात सपना शिंपीचा नंबर होता आणि तिथे आम्ही प्रोफाईल पाठवली होती. मग ती प्रोफाईलमधून त्यांनी सांगितलं की आम्हाला आधी सांगितलंच नव्हतं की मूवी शूट आहे. आम्हाला फक्त ॲड्रेस दिला होता की आमिर खान प्रोडक्शन हाऊसला तुम्हाला यायचं आहे. आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर 1 दिवसाचं शूट झाल्यानंतर आम्हाला समजलं की आमिर खान सोबत ती मूवी आहे आणि त्या मूवीचा शूट आहे म्हणून. मग त्यावेळेस आम्ही खुश होतो की बाबा चला मिरॅकल्स थ्रूनी ते आपल्याला भेटले आणि आपण पुढे गेलोय म्हणून असं झालं होतं. आता त्याने जवळजवळ मराठी सिरियल्स बऱ्याच 7-8 सिरियल्स केल्या आणि काही शूट असं होतं का बऱ्याच वेळा की काम आलंय पण ते घेता येत नाही, तर त्याचं कारण काय वाटतं? मग त्यावेळेस तुम्ही स्वतःला मग त्याला कसं समजवता की नाही आता करता येते आपल्याला? आता तर एकतर माझा जॉब की मला जॉब बघून त्याला सगळीकडे न्यायचं असतं, दुसरं कोण त्याला नेणारं आहे नाही. माझा जॉब आणि काही वेळेला असं असतं की त्याच्या स्कूलमध्ये काही फेस्टिवल हे असतं, फंक्शन असतं, काही एक्झाम्स असतात. सो तेव्हा नाही शूट घेता येत. तर मग जेव्हा शूट हातातून जातं तेव्हा त्याला खूप म्हणजे वाईट वाटतं की बाबा शूट गेला हातातून म्हणून. मग तेव्हा त्याचं म्हणणं असतं की बघितलंच गेलं असतं तर झालं असतं ना, पण मॅनेज नाही होत प्रत्येक टायमाला. मॅनेज नाही होत की जॉब करून प्रत्येक टायमाला सर्व करणं. पण त्याचा उत्साह असतो की मला करायचंच आहे. मग तो आजारी असला तरी तो जॉब ह्याच्यामध्ये जातो, शूटमध्ये जातो. मीच सिरियलचं जेव्हा शूट झालं होतं तेव्हा तो आजारीच होता, ताप होता त्याला. तरी पण तिकडे जाऊन त्याने केला होता आणि चांगला केला होता की सर्वांनी जर म्हटलं की ह्याला आजारी असून सुद्धा ह्याने खूप चांगलं केलंय म्हणून. मग असं असतं की जॉब बघू की शूट बघू असं मरण होतं मध्ये मध्ये, पण करतो आम्ही ऍडजस्ट. एक आई म्हणून तुम्ही सातत्याने त्याच्यासोबत असता. प्रत्येक शूटचे लोकेशन वेगवेगळे असतात, जसं कधी अंधेरी असेल, कधी मड असेल, तर किंवा बोरिवली असेल. आता कारण लोकेशन तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे अलिबागलाही त्याचं ते शूटचं होणार होतं. मग त्यावेळेस तुम्हाला अशी थोडी भीती असते का मनात की प्रत्येक वेळी लोकेशन वेगळे असणार आहेत आणि ही इंडस्ट्री थोडी भीतीदायक पण आहे, चांगली सुद्धा आहे, तर त्यावेळेस काय असतं म्हणजे तुमच्या मनात? की जसं की हिंदी सिरियलच्या शूटला जातो तेव्हा तर ती भीती असायचीच की बाबा कशी माणसं भेटतायत मी कशी नाही वगैरे. पण ह्याचं सर्वीकडे जाऊन बेधडक सांगणं की मी जे करतोय ते माझ्या आईसाठी करतोय, मग ती कुठेतरी आपल्याला थोडीशी हे भेटते की बाबा मुलगा जर आपल्याला एवढं सपोर्ट करतो तर आपण त्याच्या मागे राहायलाच पाहिजे. आणि जसं की आम्ही मराठी सिरियल केलं तेव्हा तर ती भीती नव्हतीच, कारण की मराठी ॲक्टर्स खूपच सपोर्टिव्ह आणि चांगले होते. त्यामुळे नंतर काही भीती वाटली नाही. पण स्टार्टिंगला खूप भीती वाटली की बाबा मी एकटी जाते तर आपल्यासोबत कोण जेंट्स पण नाही आहे, तर पुढे जाऊन काय होईल आणि कसं होईल, मुलाचं ॲक्ट तरी चांगला होईल की नाही काय माहीत नव्हतं. पण झालं सर्व व्यवस्थित सॉल्व आणि आता तरी भीती नाहीच आहे. आता तर आम्ही दोघं पण बिंदास आहोत, तो पण बिंदास आणि मी पण. आता त्याला जाऊन नुसतं सोडलं ना सेटवर तरी तो त्याचं काम करतो आणि निघतो असं आहे. तुला प्रमोद सरांबद्दल काय वाटतं अगस्त्य? मला प्रमोद सरांनी खूप काही शिकवले, कॅमेरा अँगल असं काय काय शिकवले सरांनी मला. ओके. मग तुला सर कसे वाटतात? जेव्हा तू सरांचं लेक्चर अटेंड केलेलं त्यावेळेस तुला कसं वाटलेलं? म्हणजे कंटाळा आलेलं का लेक्चरला? नाही. मग काय वाटलेलं मला सांगशील का मज्जा वाटली तुला? जर आपल्याला बोर वाटलं ना तर काय करायचं, आपल्या मनाला समजायचं इंटरेस्टिंग काहीतरी. मला असं वाटतं की सगळं जगच बदललं मिरॅकलसारखं. तुला आपल्या फॅकल्टीजबद्दल किंवा तुझ्या बॅचबद्दल काय वाटतं? आता तू बॅचमध्ये नाटक सुद्धा करतेस मला कळलं, तर त्याबद्दल सांग. मला मिरॅकल्स अकॅडमी दादर शेड्यूल 38 मधनं
एक नाटकाची संधी मिळाली आहे, सो ते मी खूप व्यवस्थित पार पाडणार आहे. अच्छा, मग तू रिहर्सल्सला जातो का नाटकाच्या? हो. ओके, मग कसं वाटतं तुला नाटकाचं रिहर्सल आणि कॅमेराचं वावरणं दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे, मग त्यावेळेस त्याचं वावरणं कसं असतं? सर्वात पहिले तर त्याची बॅच, त्याचे सर्व बॅच मधले दादा असो, दीदी असो, त्या आई असो, सर्वजण त्याच्या बाबतीत एवढे सपोर्टिव्ह आहेत की नाही अगस्त ते तू करणारच, अगस्त ते करूच शकतो प्रत्येक गोष्ट, असं त्यांचा जो सपोर्ट असतो तो त्याला मेन म्हणजे माझी मेहनत आहेच, माझी मेहनत आहे, मिरॅकलचं पण क्रेडिट आहे, पण त्याच्या मागे अजून जर कोणाचं क्रेडिट असेल तर ते त्या बॅचचं आहे. कारण त्या बॅचच्या प्रत्येक दादानी दीदीनी त्याला खूप सपोर्ट केला आणि आतापर्यंत करतातच आहेत की नाही अगस्त तू पुढे जाऊ शकतोस, पुढे जाऊ शकतो. जेव्हा आपला ह्याचा इंट्रो व्हिडिओ तुम्ही जेव्हा टाकला तेव्हा सुद्धा की आपल्या बॅच मधलं कुठल्या तरी मुलाचं जर ते आलंय तर त्यांना त्यांचं खूप कौतुक आहे की बाबा आपल्या बॅच मधला कोणतरी पुढे जातोय. मिरॅकल्सच्या फॅकल्टी असू दे किंवा मिरॅकल्सचे सगळे टीम मेंबर्स असू दे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्या ॲडमिशन प्रोसेसला आपले ॲडमिन्स असतात, तर ते असतं का की नाही हे करतात व्यवस्थित कामं, हे विद्यार्थ्यांना समजून घेतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्याच्या बाबतीत सुद्धा मी कधी कधी असं व्हायचं की ह्याला सोडून मी जात होते. हो, बॅच तर असायचीच, बॅचची स्टुडंट असायचेच, पण फॅकल्टी पण असायचे आणि जे असायची टीम, ती टीम पूर्ण लक्ष ठेवूनच असायची. अक्षरशः बाथरूमला वॉशरूमला जरी निघाला तरी अगस्त कुठे चाललायस हे त्यांचं असायचं. आणि आम्ही बाहेर बसलेलो असायचं, नाही तुम्ही आतमध्ये येऊन बसा, आणि काही लेक्चर नंतर की पॅरेंट्स आतमध्ये नाही येत. मग तेव्हा सुद्धा कुठेही चेअर असली, उभे असलो की चेअर आणून देत होते, चेअरवर बसा वगैरे असं त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि सर्वांचाच म्हणजे क्लास सुटला सर्वांचा कसं करतोय काय करतोय सर्वांचं म्हणणं चांगलंच होतं आणि सर्वांनी खूप समजावलं. म्हणजे फॅकल्टी तर समजावत होतेच, पण इतर टीमनी जे समजावलं ते वेगळंच. टीमने खूप सपोर्ट केला मिरॅकलचा. तुम्हाला आता जसं तुमचा सपोर्ट त्याला आहे, त्याचा सपोर्ट तुम्हाला आहे, त्यामुळे काहीतरी शक्य होत आहे. पण तुम्हाला कोणाचा सपोर्ट आहे का? म्हणजे नाही, आता मी जे आहे ते मी माझ्या याच्यावरच आहे. आणि जसं मी म्हटलं की दादर शेड्यूलचे हे 30 आमची बॅच, कुठलंही काही गरज लागली ना आम्हाला सांगा. म्हणजे बोलणंच खूप आहे की बाबा हा आहे सोबत. आता सुद्धा नाटकाच्या जेव्हा प्रॅक्टिसला तो जातो तेव्हा हा अगस्त आला, ताई तुम्ही बसा, हे करा ते करा, म्हणजे काहीच नाही, टेन्शन नाही. आता कॅमेरा समोर तर त्याने काम केलंय, कॅमेरासाठी तो तयार सुद्धा झालेला आहे, पण तुम्हाला थिएटरसाठी त्याला आवडेल का पुढे जाऊन कामात जसा वेळ मिळेल तसं थिएटर, आणि का आवडेल? कारण थिएटर करायला तर त्याला आजूबाजूच्या गोष्टी आणि एवढ्या लोकांसमोर म्हणजे शूट होतं आपल्या थोड्याशा लोकांसमोर, एवढ्या लोकांसमोर काहीतरी सादर करायचं बोलल्याबरोबर त्याला पण असेल की नाही माझ्यात ओव्हर कॉन्फिडन्स नाही आला पाहिजे. कधी कधी असं होतं की त्याच्यात ओव्हर कॉन्फिडन्स येतो की नाही मी हे करणार आणि कसंही करणार. कधी कधी त्याला मला समजवण्याची पण गरज लागत नाही. मग तो ओव्हर कॉन्फिडन्स त्याला मला त्याचं लेवल करायचं की ती ओव्हर कॉन्फिडन्स नको, कधी कधी ओव्हरनी पण जाऊ शकतं सर्व हातातना. सो मी त्याला म्हटलं की आपण थिएटरकडे पण लक्ष दिलं पाहिजे की एवढ्या लोकांसमोर जे सादर करशील आणि जर ते चांगलं झालंच तर तुझ्या कलेला अजून पुढे दाद भेटेल ना. जरी दोन्ही माध्यम वेगवेगळे असले, थिएटर असू दे किंवा कॅमेरा, पण कॉन्फिडन्स हा थिएटरमुळे जे कलाकार घडतात ते कॉन्फिडन्स हा थिएटरमुळे जास्त येतो. त्यामुळे बरेच विद्यार्थी असो किंवा कलाकार असू दे ते आधी थिएटर करायला बघतात, पण आता पुढे जाऊन समजा अजून चांगले शूट त्याला येऊ शकतात. मग आता तू कितवीला आहेस? 4th स्टँडर्ड. तर मग ते पुढे जाऊन सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करण्याची तयारी आहे का तुमची? हो. कॉन्फिडन्स कशामुळे आला तुझ्या? आई मुले आणि मिरॅकल्स बॅच मुले. मिरॅकल्स अकॅडमीने कसा कॉन्फिडन्स तयार केला तुझ्या? सांग मॅडमला. सगळ्यांनी मला सपोर्ट केलं आणि जर मला काय यायचं नाही तर त्यांनी समजावून सांगायचे. आणि क्लास दरम्यान तू कुठला ऍक्ट केलास ज्याच्याने तुला लय कॉन्फिडन्स आला? एखादा ऍक्ट, एखादा लेक्चर मधला आठवत आहे का तुला काय? नवरस. अच्छा, कोणता ऍक्ट केलेलास? त्यात मी बेवड्याचा हे केलं. तुला जमलेलं ते कॅरेक्टर करायला? हा. कसं काय? तसं मग ते मिरॅकल्सची बॅच माझेच ओळखीचे दादा आहेत ना. अच्छा, म्हणून तुला ते करायला जास्त जमलं का? मग ज्यावेळेस तो बेवड्याचा जो रोल त्याने केला होता आणि तो सुपर सर्वांना आवडला होता. मग तेव्हापासून जे सर्वांनी जे त्याचं कौतुक केलं तर तो कॉन्फिडन्स तिथेच त्याचा तयार झाला होता. म्हणजे 50% कॉन्फिडन्स तेव्हाच त्याच्यात आला होता की कौतुक सर्व करताय त्याचा अर्थ मी चांगलं करतोय. मग एवढ्या सर्वांसमोर ते लहान मुलगा बेवड्याचा रोल करतोय याचा आधी त्याला गिल्ट फील होत होतं की मी कसं करू, काय करू. म्हटलं अगं करून तर दाखव, आवडलं तर आवडलं. त्याने ते केलं होतं आणि खूप चांगलं केलं होतं आणि सर्वांना आवडलं होतं.
अभिनयाची प्रॅक्टिस त्याची कशी सुरू असते? क्लास संपल्यानंतर ते सातत्य किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? क्लास संपल्यानंतर मग जे ऑडिशन येतात, म्हणजे की हे ऑडिशन करून पाठवा, ते ऑडिशन करून पाठवा, तेच ऑडिशन वेगवेगळ्या नवरसाच्या ह्याच्याने तो बोलत असतो. म्हणजे कधीतरी रडून बोलत असतो, कधीतरी रागात बोलत असतो, असं करत तो त्याचं ते मिरर समोर चालू असतं. आणि हेच त्याचं म्हणजे क्रेडिट आहे, कारण की काही करायचं असलं की तो त्याच्यात सर्व नवरसाचे प्रयोग करून बघत असतो. म्हणजे सीन हसायचा असो, रडायचा असो, तो सगळ्या प्रकारे कसा करता येईल हे तो करत असतो. हा, तेच म्हणजे जसे की आपली प्रॅक्टिस किती गरजेची आहे. सातत्याने जर करत राहिलो तर आपण काहीतरी करू शकतो का, असं तुम्हाला वाटतं? हो, करू तर शकतोच, पण आता फक्त ह्याची केवढी मेहनत आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. कारण की कधी कधी जो मी सांगितलं की कधी कधी खूपच ओव्हर कॉन्फिडन्स येतो, त्याच्यामुळे कधी कधी सर्व केल्यासारखं सुद्धा वाटतं. की जातो तर सर्व शूटला सर्वांची नीट असतो, मिसळून मिळून असतो, सर्व नीट करतो आणि कौतुक करत असतो की मी मिरॅकलचा स्टुडंट आहे. हे कौतुक पहिला करत असतो की मी मिरॅकलचा स्टुडंट आहे म्हणून. आता पुढे जर असाच राहिला तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं आणि क्रेडिट तर मिरॅकल्सलाच जाईल. कारण की आज जे काय आतापर्यंत करतो सर्वीकडे मिरॅकल्सच नाव, म्हणजे तो स्वतःहून सांगतो की मी मिरॅकलचा स्टुडंट आहे. हो, हे त्याचं. अच्छा, मग तुला ज्यावेळेस आता घरी वेळ असतो, समज होमवर्क नसेल किंवा शूट नसेल, मग तुला रिकामा वेळ असतो, त्यावेळेस तू अभिनयाची प्रॅक्टिस करत असतोस का? हो. काय करत असतोस प्रॅक्टिस मध्ये? समोर जाऊन जे मिरॅकल्स मी शिकवले ते सगळे प्रयोग करत असतो मी. अच्छा, आणि ऑडिशन व्हिडिओज बनवतोस का तू? हा. अच्छा, ऑडिशन व्हिडिओज म्हणजे ज्या वेळेस आता पुढे तुम्हाला रिक्वायरमेंट येतात तेव्हा ऑडिशन व्हिडिओ पाठवावे लागतात. मग त्याच्या आतापर्यंत ऑडिशन व्हिडिओची तयारी सुरू आहे का? हो, आतापर्यंत बरेच आम्ही व्हिडिओ बनवून ठेवलेत ऑडिशन व्हिडिओ, आणि मी त्याच पाठवत असतो. नवीन तर अजून नाही बनवलेत, पण ज्या आहेत त्याच पाठवत असतो. आणि ऑडिशन व्हिडिओ आहेत म्हणजे जसं की हिंदीमध्ये, आणि जसं की प्रमोद सरांनी शिकवलं होतं की आपला प्रोफाईल इंट्रो कसा द्यायचा, सो त्याची त्याने व्हिडिओ बनवून ठेवल्यात खूप प्रकारच्या, की असा इंट्रो द्यायचा, तसा इंट्रो द्यायचा, एका याच्यात कॉन्टॅक्ट बोलला, एका याच्यात कॉन्टॅक्ट नंबर नाही मेन्शन केला, अशा त्याच्या व्हिडिओज खूप बनवलेले आहेत त्याने. आणि त्याच्या मनात काय असं येतं पटकनचं, असं काहीतरी एक कॅरेक्टर येतं, मग तो ते लगेच करून ती व्हिडिओ काढून ठेवतो की बाबा कुठेतरी पाठवता येईल. कधी कधी असं असतं की तुम्ही फनी जोक्सची व्हिडिओ पाठवा, कधी कधी सॅडची व्हिडिओ पाठवा, मग तेव्हा तो त्या व्हिडिओ पाठवतो. स्वतःच्या डोक्यातच त्याच्या त्या कल्पना येतात आणि त्या तो करतो. ओके, मिरॅकल्समुळे त्याच्या आयुष्यात आणि पालक म्हणून तुम्ही सातत्याने त्याच्यासोबत असता, तर पर्सनली काय फायदा झालाय तुम्हाला? म्हणजे तुम्हाला मिरॅकल्समुळे असं म्हणजे सांगता नाही येणार की म्हणजे जो आनंद असतो की मुलाला मोठ्या पडद्यावर पाहणं, तो आनंद मला तर मिरॅकल्समुळेच भेटलाय. कारण की जे स्वप्न होतं माझं की त्याने काहीतरी बनवून दाखवावं वगैरे, आता ते छोट्या सिरियलमध्ये का असे ना, पण माझं ते स्वप्न पूर्ण झालंच आहे. 90% तरी ते पूर्ण झालं आणि तो आनंद खूप मोठा आहे माझ्यासाठी, आणि तो त्याच्या मिरॅकल्समुळेच झालेला आहे. मॅम, आता तो वेगवेगळ्या भूमिका करत असतो, तर त्यावेळेस त्याला आपला कॅरेक्टरायझेशन लेक्चर होतं, त्याचा उपयोग कसा होतो? हां, त्या लेक्चरचा उपयोग असा होतो की जेव्हा जेव्हा त्याला जे कॅरेक्टर दिलं जातं त्याच्यात त्याचा उपयोग होतो की वेगवेगळे कॅरेक्टर सुद्धा तो व्यवस्थित पार पाडतो आणि त्याला कसलीही भीती त्याच्यामध्ये येत नाही. आणि जे कॅरेक्टरचं लेक्चर होतं त्या कारणाने कुठलं कॅरेक्टर कसं करायचं ह्याचं त्याला हे झालेलं आहे, मदत झालेलं आहे की हे असं कॅरेक्टर उभं करायचं असतं. ते शूटला गेल्यावर मला सांगावंच लागत नाही की तुला असं कॅरेक्टर करायचं, तोच मला सांगतो की मी असं करणार, तू फक्त डायलॉग सांग, असं. ओके, खूप हुशार आहे सगळंच. तर तुला काय वाटतं आज तुला काय इथे इंटरव्ह्यूसाठी आल्यास तर तुला कसं वाटलं होतं? जेव्हा मला मम्मीने सांगितलं होतं की नेहा मॅमकडे इंटरव्ह्यू द्यायला जायचं, तेव्हा मला भीती वाटलेली. पण जेव्हा इकडे आलो आणि जेव्हा माझ्या पाठी प्रमोद सरांचा पोस्टर होता ना, तेव्हा असं वाटलं की मिरॅकल्स माझ्या पाठीशी आहे. वाव, खूप छान बोललास. आणि आज हे प्रमोद सरांनी ऐकल्यावर त्यांनाही आनंद होईल. आपलं जेव्हा शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन झालं होतं त्यावेळेस तुझी शॉर्ट फिल्म आली होती, त्याच्याबद्दल सांग मला. वाचाल तर वाचाल, त्याच्यात मी एक मुलगा होतो ज्याला गुंडगिरीचं काम करायचं होतं. अच्छा, जस्ट क्लास संपला होता त्यावेळेस आणि एक कॉम्पिटिशन मिरॅकल्सने सुरुवात केलेली, विद्यार्थ्यांना काहीतरी संधी मिळावी आणि काहीतरी करता यावं. तर मग त्या कॉम्पिटिशनचा उपयोग कसा झाला तुम्हाला? तेच की फोन आला की मला आपली एक शॉर्ट फिल्म आहे आणि त्या शॉर्ट विकी कांबळे सरांचा फोन आला होता की अगस्त्याचं कॅरेक्टर असणार आहे, तर अगस्त्याला जमेल का? म्हटलं ठीक आहे, आता जर आपल्या मिरॅकल्ससाठी काहीतरी करायचं, म्हणजे मिरॅकल्सने आपल्यासाठी खूप काहीतरी केलं आणि मिरॅकल्ससाठी जर काय करायचं तर करायला काहीच हरकत नाही.
बदलापूरला शूट होतं श्लोकच्या इथे, आणि श्लोक आणि ह्यांचं दोघांचं होतं आणि खूप चांगलं पार केलं. आणि तिथे स्नेहा आमच्याच बॅचमधल्या स्नेहा होत्या. मग त्यांनी सपोर्ट केला होता की बाबा मी 2 मुलांच्या सोबत आहे तर मग तुम्ही घाबरू नका. तर मी तर नव्हतीच गेली, आमचे काका घेऊन गेले होते तिकडे. आणि ते तिथे काय कॅरेक्टर आहे ह्याचं आणि हेच मला माहित नाही. ज्यावेळेस शूट चांगलं झालं, मला सरांचा फोन आला की शूट मस्त झालं आणि अगस्त्यने खूप चांगलं केलं वगैरे, की आता काय टेन्शन नाही, जेव्हा रिलीज होईल तेव्हा बघा अगस्त्यने काय बॉम्ब फोडलाय ते. आणि जेव्हा ते आली, लिंक आली, तेव्हा तर मी शॉक होते की हे काय कॅरेक्टर ह्याला दिलं होतं की कसा करतोय हा. आणि खरंच फ्लटी मुलगासारखं ह्याने ते केलं होतं आणि खूप छान झालं होतं. त्यामुळे तो पण एक चांगला हे अनुभव होता की शॉर्ट फिल्म करण्याचा. ओके, थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज आलात, अगस्त्यला घेऊन आलात. अगस्त्यला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. प्रमोद सरांना माझ्याकडनं खूप खूप थँक्यू. ओके, थँक्यू सो मच मॅम, धन्यवाद.